नमस्कार. आपल्या कोणत्याही देशाची राज्यघटना असते, संविधान असतं, कोणत्याही देशाचं संविधान असतं. आणि या संविधानाच्या मध्ये 3 गोष्टींचा अंतर्भाव असतो. म्हणजे 1, त्या देशातल्या वर्तनासंबंधीचे कायदे. 2, त्या देशातल्या नागरिकांची अधिकार. आणि 3, त्या देशातल्या नागरिकांची कर्तव्य. अधिकार, कर्तव्य आणि वर्तनाचे नियम, या 3 गोष्टींचा अंतर्भाव याच्यामध्ये असतो. आधुनिक काळामध्ये जशा या नियम, अधिकार आणि कर्तव्यांचा समावेश असलेल्या राज्यघटना आल्या आणि त्याला एक स्वरूप, निश्चित असं स्वरूप आलं, तसं प्राचीन काळापासून अशा अधिकारांच्या, कर्तव्यांच्या आणि नियमांच्या बाबतीची ग्रंथ अस्तित्वात होते. याविषयी आपण सविस्तर बोलूया. म्हणजे एक विधान करून मी इथं थांबतोय. आता मी येतोय ते सत्यनारायणाच्या कथेवरती. ही सत्यनारायणाची कथा आहे, पोथी आहे, मंत्र आहे, पूजा आहे काय? तर ही सत्यनारायणाची कथा जशी आपल्या वेगवेगळ्या घटनांच्या मध्ये, संविधानाच्या मध्ये अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या गोष्टी असतात, तशी ही आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारी कथा आहे. उदाहरणांच्या सहित सांगितलेली कथा, जी नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देते. अर्थात या कर्तव्याच्या, कर्तव्यपूर्तीच्या विषयामध्ये आता काही वेळेला शिक्षेची तरतूद आली असली तरी सुद्धा जुन्या काळामध्ये किंवा आताच्याही काळामध्ये अशा शिक्षा प्रत्येक वेळी असतातच असं नाही. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं हा नियम आहे, तो कर्तव्याचा भाग आहे. म्हणून डाव्या बाजूनी चाललं नाही म्हणून सगळ्याच शहरामध्ये शिक्षा होते असं नाही. काही वेळेला चालावं असं सांगितलं जातं, नाही चालल्यावर कायद्यानं शिक्षा नाही झाली तरी अपघात होऊन हातपाय मोडण्याची शिक्षा मात्र वाट्याला येते. मग अशा वेळी बाबा हातपाय मोडू शकतो हे सांगितलं पाहिजे, उदाहरणांच्या सहित सांगितलं पाहिजे. एखादी अवघड गोष्ट सोपी करून सांगताना, म्हणजे संतांनी सुद्धा ही पद्धत वापरली आहे. म्हणजे एखाद्या प्रतिपाद्य विषयाला समजावून सांगण्यासाठी दृष्टांत देऊन समजावून सांगण्याची पद्धत आपल्याकडे होती. तीच पद्धत वेगवेगळ्या पुराणांच्या कथामधून आपल्याकडे आली. म्हणजे रेवाखंडातल्या, स्कंद पुराणातल्या रेवाखंडातली ही कथा, स्कंद म्हणजे विध्वंस, महादेवाच्या पुत्राचं नाव, त्याच्या स्कंद पुराणातल्या रेवाखंडातली ही कथा आहे, जी सत्यनारायणाची कथा म्हणून प्रसिद्ध आहे. आता ही सत्यनारायणाची कथा वाचली अथवा सत्यनारायणाची कथेचे पूजन केलं, ती मनोभावे ऐकली आणि प्रसाद भक्षण केला की पुण्य मिळतं, आणि नाही केला की आपण पापाचे धनी होतो, आपलं नुकसान होतं, अशा अर्थाची ही कथा. आणि मग ही कथा सांगून अनेक जण श्रीमंत झाले, पैसे कमाविले, असा अनेकांचा दावा असतो. सत्यनारायणाच्या कथेचं एक वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो. या सत्यनारायणाच्या कथेचं गीत झालं, ऐका सत्यनारायणाची कथा. आणि हे गीत गाऊन शिंदे बंधूंनी महाराष्ट्रभर आपलं नाव कमावलं. म्हणजे ज्या कथेला ब्राह्मणांच्या अर्थार्जनाचं साधन समजलं जातं, त्या कथेचं गीत करून शिंदे, म्हणजे प्रल्हाद शिंदेंनी आपलं नाव तर अजरामर केलंच केलं, पण ब्राह्मणांच्याही आधी सत्यनारायणाच्या कथेच्या वेळेला सत्यनारायणाच्या कथेचं हे गीत वाचतं. हे आपल्या संस्कृतीचं एक वेगळेपण आहे मित्र. असो, जाऊ दे, त्यावरती भाष्य करायचं नाही आहे. सत्यनारायणाची कथा नेमकी काय आहे हे आपल्याला समजावून सांगायचं आहे. सत्यनारायणाची कथा ही 2 व्यक्तींची कथा आहे. म्हणजे 2 व्यक्तींच्या वरती आधारलेली कथा आहे. एक राजा, त्याची पत्नी, आणि 2 साधोवाणी आणि त्याचा परिवार. राजा आणि वाणी, राजा आणि व्यापारी, या दोघांनाच या कथेच्या पात्रांमधलं प्रमुख निवडण्याचं कारण काय, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडू शकतो. काय असेल कारण या दोघांनाच निवडण्याचं? आणि यातल्या चमत्कारांच्या विषयी काय बोलावं? म्हणजे साधोवाण्यांनी
कथा ऐकली नाही आणि कथा न ऐकता तो निघून गेला. मग त्याच्या व्यापाराची नौका बुडाली. झाडात काय त्यात पालापाचोळा म्हणला, ते पालापाचोळा झाला. राज्य बुडालं, राज्य पुन्हा उभं राहिलं. अशी ही सगळी कथा. आणि यात असा चमत्कार, कथा ऐकली, प्रसाद घेतला की पुन्हा सगळं नीट होतं, नाही घेतला की बर्बाद होतं, वाटोळं होतं, अशा अर्थाची ही कथा. अशी कथा वाचल्याने खरंच पुण्य मिळतं का? हाही प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडला असेल. मी जरा या कथेकडे या वेगळेपणाने पाहतो. म्हणजे जेव्हा कर्तव्यांची जाणीव करून दिली जाते आणि कर्तव्याची पूर्ती केली नाही तर आपल्याला फटका बसू शकतो, हे सोपं करून सांगणारी ही कथा आहे. मुळात सत्य, सातत्य, सचोटी, म्हणजे नुसतं सत्य नाही, सत्य, सत्यामध्ये सातत्य, सचोटी आणि प्रतीक्षा, संयम, या 4 गोष्टी असल्याशिवाय तुमचा ना व्यापार चालतो ना राज्यकारभार चालतो. राज्याची नौका बुडते जेव्हा तो आपल्या कारभारात सचोटी आणि सातत्य ठेवत नाही. व्यापाराची नौका बुडते जेव्हा तो आपल्या कारभारामध्ये सत्य, सातत्य, सचोटी आणि संयम ठेवत नाही. व्यापाराची नौका, पण नौका बुडाली म्हणजे जहाज समुद्रात नेलं ते बुडालं अशा अर्थाने गृहीत धरू नये. जहाज समुद्रात नेलं ते संपलं अशा अर्थाने राजाचंही बघू नये. आपण ढोबळमानाने शब्द वापरतो ना, त्याची नौका बुडाली, त्याची नौका तरुण गेली, भवसागरात नौका तरुण गेली. भवसागरात ही नौका तरुण जायची असेल तर सत्य, सातत्य आणि सचोटी बाळगणं आवश्यक आहे. लोकांना या अशा प्रमेयात्मक मांडणी लवकर समजत नाही, म्हणून मग दृष्टांताच्या आणि उदाहरणांच्या आधारावर दिलेली मांडणी लवकर समजू लागते. आणि त्यासाठीच या अशा कथांची निर्मिती वेगवेगळ्या पुराणांच्या मधून केली गेलेली आहे. उपनिषदांच्या मध्ये, वेदांच्या मध्ये सांगितलेलं ज्ञान अधिक स्पष्टपणे लक्षात यावं यासाठीच या कथांची निर्मिती आहे. यातला संयम काय आहे हे लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही एखादं काम सातत्यानं करत आहात आणि ते सातत्यानं केलेल्या कामाचं फळ मिळण्यासाठीची वाट बघणे जे काही असतं ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही थांबलं पाहिजे. फळाची वाट बघणार नसाल आणि त्याची प्रतीक्षा करणार असाल, शिजेपर्यंत दम निघतो, निवेपर्यंत निघत नाही, ही जी आपली मनोवृत्ती झालेली आहे त्या मनोवृत्तीला पायबंद घातला पाहिजे. आणि शिजेपर्यंत दम तर ठेवलाच पाहिजे, पण निवेपर्यंत देखील दम ठेवला पाहिजे. तेव्हाच प्रसाद भक्षण करता येतो. अन्यथा प्रसाद टाळून, केलेल्या मेहनतीचं फळ टाळून आपण जाणार असू तर उपयोग काय सगळ्या मेहनतीचा? काहीच फायदा नाही ना. म्हणून संयम असलाच पाहिजे. संयमाच्या शिवाय कोणत्याही गोष्टी शक्य होत नाहीत. एका साधूची गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, ते प्रवचन देत होते संयमाच्या वरती. संयमाने सगळ्या गोष्टी साध्य होतात, संयमाने सगळं काही करता येतं. तेव्हा त्या साधूला एका व्रात्यपोराने विचारलं, म्हणाला, महाराज ही घ्या चाळणी, यात पीठ चाळलं जातं आणि या पीठ चाळायच्या चाळणीत मला तुम्ही तुमच्या संयमाने पाणी धरून दाखवा, शक्य आहे? तेव्हा महाराज म्हणाले, अरे सहज शक्य आहे. संयम ठेव पाण्याचा बर्फ होईपर्यंत. हा संयम ठेवता आला पाहिजे. ज्याला संयम ठेवता येतो तोच आयुष्यामध्ये आपल्या मेहनतीचं फळ घेऊ शकतो. मला वाटतं राजाची आणि साधूवाण्याची कथा हेच सांगत असते. सत्य आणि सातत्य नसेल, तुम्ही खोटं बोलणार असाल, म्हणजे व्यापाऱ्याला तर निघालाय आणि माझ्या जहाजामध्ये पानं फुलं भरलीत म्हणाल तर देव तथास्तु म्हणतोच की. आपण सचोटीनं व्यवहार केला पाहिजे, सातत्याने केला पाहिजे आणि सत्याने केला पाहिजे, हे सांगणारी सत्यनारायणाची कथा आहे. या 2 समूहाला सत्य, सातत्य आणि सचोटी शिकवणारी, आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारी ही कथा आम्ही पूजा म्हणून त्याची पारायण करू लागलो की गडबड होते, लक्षात ठेवा. पूजा आणि पारायणांच्या करताना त्याचा मूळ अर्थ आपण विसरून गेलो, त्याची आवश्यकता आपण विसरून गेलो, प्रयोजन आपण विसरून गेलो की गडबड होते. ही गडबड होऊ नये यासाठीच पुराणातल्या कथांचं प्रयोजन लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नमस्कार.